कशी आहेस तू? सुनंदा, तू रोज मिसाला येतेस, पवित्र आत्म्याच्या भक्तीला येतेस, रोजरीला येतेस, पण तरीही तू खिन्न दिसतेस. खरंच फादर, देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. देव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. परंतु 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 प्रिन्स माझा मुलगा हा देवापासून दूर चालला आहे. रोजरीला बसत नाही, मिसामध्ये येत नाही. सुनंदा, तू देवावर आशा ठेव. त्याच्या ठाई अगाध प्रेम आहे. तू खिन्न होऊ नकोस. देव लवकरच त्याच्या हरवलेल्या मेंढरांना आपल्या कळपात पुन्हा घेऊन येईल. फादर, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाशी माझ्या मुलाचा समेट होऊ दे. माझा विश्वास आणि माझी आशा जिंकू दे. येस, प्रेज द लॉर्ड. मी लवकरच प्रिन्स बरोबर या बाबतीत नक्की बोलेल. मम्मा, मम्मा कुठे आहेस तू? मम्मा, मला नाश्ता दे लवकर. मम्मा, मला भूक लागली आहे खूप. अरे हा, आज तर रविवार आहे ना. सगळे देवळा गेले असतील. काय तर म्हणे रविवार पवित्र पाळ. या देवाच्या आज्ञांचे पालन करायचे म्हणजे बाप रे. मी बसले तुम्हाला पाणी. प्रिन्स, आज तू देवळात आला पाहिजे होतास. फादरांनी किती छान प्रवचन दिले. रोज रोज नाही, किमान रविवारच्या मिसा तर तू ऐकलंच पाहिजे. जाऊ द्या हो, त्याला बोलून काहीच फायदा नाही. तो आपला कधीच ऐकणार नाही. अरे काय, ईस्टरच्या मिसाला आलेलो ना मी. झालं ना तर मग. हो बरोबर, वर्षातून 2 वेळा मिसाला येतोस, ते बी कुठे बसतो? देवाच्या बाहेर. तू आमच्यावर या देवावर उपकार करतोस का? मॉम डॅड, तुम्हाला माहिती आहे माझा देवावर अजिबात विश्वास नाही. जेव्हा आपल्या लाडक्या छकुली स्नेहाला जीव घेणं आजाराने पिळले, यातना सहन करून करून ती मरण पावली, तेव्हा का नाही आलं तुमचा देव तिला वाचवायला? जेव्हा मणिपूरमध्ये निष्पाप लोकांचे जीव जातात, तेव्हा कुठे होतो तुमचा देव? आणि जेव्हा आतंकवादी हमल्यामध्ये कितीतरी निष्पाप बाळांचे जीव घेतले, तेव्हा का नाही आला तुमचा देव? नाही, माझा देवावर विश्वास नाही. प्रिन्स, तू हरवलेला आहेस. तुला देवाचा विसर पडला आहेस. यशया स्तोत्र 40 ओवी 30 मध्ये म्हटले आहे, जे देवावर विश्वास ठेवतात त्याचं बळ वाढतो. माझी आशा आहे देव तुला परत आणेल. सोड, याला बोलून काय होणार नाही. प्रिन्स, मला काही सांगू नको, मी क्लासला चालला. देवा का असं होते? हाय प्रिन्स, कसा आहेस तू? आय एम फाईन फादर. क्लासेसला चाललो आहे. भरपूर उशीर होतोय मला. येस, मला माहीत आहे तुला खूप उशीर झालेला आहे. परंतु आज युवा संघटनेची मीटिंग आहे. तू ये ना मीटिंगसाठी. नाही फादर, मला अजिबात वेळ नाही आहे. हे तुझे वागणे चांगले नाही. तुला देवाने चांगले आरोग्य दिले आहे, चांगले कुटुंब दिले आहे, तुला सुदृढ आरोग्य दिले आहे. देवावर आशा ठेव. तो तुला संकटातून बाहेर काढेल. सॉरी टू से फादर, मला भरपूर उशीर झालोय. मी निघतो आता. हे देवा, तू तुझ्या हरवलेल्या मेंढरांचा शोध घे. प्रिन्स एक चांगला मुलगा आहे. त्याला लवकरात लवकर तुझ्याकडे वळव. अरे देवा, अरे हे कसं झालं? हो भाऊ, अहो आपण इथं जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. चला, नक्कीच चला. चला. हो, हे आमच्या बाजूचेच आहेत. त्याच्या मुलाला कॉल करून घ्या ना मग फटाफट. हो, मी प्रिन्सला कॉल करतो. हो, लगेच करा. हॅलो प्रिन्स. शांत हो. तुझ्या आईला काही झालं नाही. शांत हो.
देवावर विश्वास ठेव, आईला काही होणार नाही. डॉक्टर बाबांना कळवलंयस का? हो मी त्यांना कळवलंय, मी फोन केला होता, ते आता येत आहेत. काय करू मी? प्रिन्स शांत हो, शांत हो. हे बघ, बाबा येईपर्यंत मी थांबतो इथे तुझ्यासोबत, ठीक आहे? ठीक आहे. आई काय झालं तुला? आई डोळे उघड नाही. आई प्लीज डोळे उघड. आई काय झालं तुला? आई काय बोलत नाही. प्रिन्स शांत हो, प्रिन्स शांत हो. डॉक्टर काय झालं तिला? डॉक्टर प्लीज सांगा. हे बघा, शांत राहा. पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. डोक्यालाच मार नाही तर हातापायाला सुद्धा फ्रॅक्चर झाला आहे. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. तुम्ही लवकरात लवकर ए पॉझिटिव्ह रक्ताची व्यवस्था करा. हो डॉक्टर, ठीक आहे. आपण लवकरात लवकर रक्ताची व्यवस्था करूया. हो प्रिन्स बाळा, मी जवळच्या ब्लड बँकेत जाऊन चौकशी करतो. आपण बाहेर जाऊ, चल. ठीक आहे. क्या हुआ बेटे? तुम तनाव में लग रहे हो. कोई बहुत बीमार है क्या? और तुम अकेले हो? हो, माझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला आहे. त्यांना रक्ताची खूप गरज आहे. मी बाबांना फोन केला आहे, ते येत आहेत. मला खूप भीती वाटते. घबराओ मत, भगवान है तुम्हारे साथ. तुम्हारे आई का ब्लड ग्रुप क्या है? ए पॉझिटिव्ह. ए पॉजिटिव? मेरा भी वही है. मैं दे देती हूँ रक्त. खरंच? तुम्ही माझ्या आईला रक्त द्याल? थँक्यू सो मच. थँक्यू. अरे धन्यवाद करना है तो खुदा का करो. पेशंटला रक्त कोण देत आहे? मैं देती हूँ. तुम्ही मध्ये. तुम्ही थांबा. हॅलो, सुशीला काकू. प्रिन्स बेटा, कुठे आहेस तू? डॉक्टर भेटले का? काय म्हणाले डॉक्टर? अरे बोल ना. डॉक्टर बोलले डोक्याला मार तर लागलायच, पण हातापायांमध्ये सुद्धा खूप फ्रॅक्चर आहे. काळजी करू नकोस. जेव्हा तुझ्या काकांना गंभीर आजार झाला होता तेव्हा मी लूर्ड्स मातेच्या पायाशी प्रार्थना केली होती आणि तिच्या कृपेने ते बरे झाले. तूही तिच्यावर आणि देवावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल. देव आपल्या बरोबर आहे. मी लवकरच येते. हा, ठीक आहे. माझी आशा आहे देव तुला परत आणेल. देवावर आशा ठेव, त्याच्या ठाई अढळ विश्वास आहे. देवावर विश्वास ठेव, आईला काही होणार नाही. घबराओ मत, भगवान है तुम्हारे साथ. हे देवा, मरिया माते, मला क्षमा करा. मी चुकलो. हे देवा, माझ्या तुझ्यावर आणि मरिया मातेवर विश्वास नव्हता. माझ्या आईचे ॲक्सिडेंट झाले आहे. तिला वाचवा, तिची मदत करा. मी तुमच्यावर विश्वास ठेवीन. मी देवळात येईन. हे देवा, डॉक्टरांना ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांची मदत करा. हो, त्यांची मदत करा व माझ्या आईला लवकरात लवकर बरे करा.
सीमा, वेलकम होम. हे देवा, तुझा धन्यवाद मला संकटापासून वाचवल्याबद्दल. मॉम डॅड, तुम्हाला माहितीये तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतात ना तेव्हा मला सुशीला काकू बघतो. सुशीला काकूंचा फोन आला. त्यांनी मला तुमच्याविषयी विचारलं. फादर तुम्ही या या या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फादर. Good morning. गुड मॉर्निंग या फादर. फादर. कसा फादर? सुनंदा, कशी आहेस तू? व्यवस्थित फादर. प्रिन्स, आज महिन्याचा पहिला शुक्रवार. तुझी आई दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी देवळात येते, पण आज तिच्या आजारपणामुळे ती येऊ शकली नाही. मी तिच्यासाठी खास कम्युनियन घेऊन आलो आहे. ह्याचं सेवन करताच ती ठणठणीतपणे बरी होईल. फादर, या आधी आमच्या जीवनात अनेक संकट आली, परंतु माझा आणि सुनंदाचा येशूवर विश्वास कधीच कमी झाला नाही. मॉम डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी चुकलो. मी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, परंतु आता माझी परमेश्वरावर दृढ श्रद्धा व आशा आहे. मी ह्यापुढे वेगवेगळ्या संकटांमध्ये सहभाग घेईन आणि परमेश्वराचा महिमा गाईन. देवाची आमच्यावर खूप खूप कृपा आहे फादर. आज प्रिन्स, आमचा हरवलेला प्रिन्स आज पुन्हा सापडलेला आहे. आज खऱ्या अर्थाने आमच्या घरात ईस्टर साजरा झाला आहे. फादर, माझा विश्वास जिंकला आहे. जे विश्वास ठेवतात ते कधीच खिन्न होत नाही. खऱ्या अर्थाने खरं, अगदी खरं. देव लवकरात लवकर त्याच्या सर्व हरवलेल्या मेंढरांना त्याच्या कळपात पुन्हा वळवून घेऊ. या जुबली वर्षात आपण सर्व मिळून आशेचे यात्रेकरू बनूया.